नमस्कार. कधी विचार केला आहे का की प्रचंड डेटाच्या गर्दीतून म्हणजे गोंधळातून अर्थपूर्ण माहिती कशी बाहेर काढली जाते? अनेकदा ना सत्य या आकडेवारीमध्येच कुठेतरी दडलेलं असतं. चला आज तेच शोधण्याचा प्रयत्न करूया. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे नाही का? जरा कल्पना करा, आपल्याकडे माहितीचा डोंगर आहे, पण तो इतका विस्कळीत, इतका गोंधळलेला आहे की त्यातून काहीच बोध होत नाहीये. मग काय करायचं? तर याच समस्येवर उपाय म्हणून काही खास सांख्यिकीय पद्धती वापरल्या जातात, आणि आज आपण नेमकं तेच समजून घेणार आहोत. चला तर मग आजच्या आपल्या प्रवासाचा एक छोटासा नकाशा बघूया. आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी प्रयोगांमधला गोंधळ कसा कमी करायचा ते शिकू. मग ब्लॉकिंग आणि कन्फाउंडिंग यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पना समजून घेऊ. त्यानंतर डेटामधले पॅटर्न शोधण्यासाठी रिग्रेशन मॉडेलिंग म्हणजे काय ते बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी हे सगळं खऱ्या आयुष्यात म्हणजे रिअल वर्ल्डमध्ये कसं वापरलं जातं तेही पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कोणत्याही चांगल्या विश्लेषणाची म्हणजे ॲनालिसिसची पहिली पायरी असते एक उत्तम डिझाईन केलेला प्रयोग. आता याचा अर्थ काय? सोपं आहे. आपल्याला जे घटक नको आहेत त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं, तरच आपल्याला अचूक म्हणजे ॲक्युरेट रिझल्ट्स मिळतील. आणि इथेच एक मोठी अडचण येते. याला म्हणतात न्यूसन्स फॅक्टर्स. आता हे काय भानगड आहे? तर हे असे घटक आहेत जे आपल्या अभ्यासाचा थेट भाग नाहीत, पण तरीही आपल्या निकालांवर परिणाम करतात. म्हणजे बघा, समजा आपण खतांची चाचणी करतोय, तर मातीचा दर्जा हा एक न्यूसन्स फॅक्टर असू शकतो नाही का? तर या घटकांचा प्रभाव कमी करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. चला तर मग आपल्या पहिल्या आणि महत्त्वाच्या पद्धतीकडे वळूया. ही पद्धत आपल्याला प्रयोगातला गोंधळ कमी करून एक प्रकारची सुव्यवस्था आणायला मदत करते. जरा या चित्राकडे बघा. इथे दोन पद्धतींची तुलना केलीय. डावीकडे बघा, नो ब्लॉकिंगमध्ये सरसकट विभागणी केलीय. पण उजवीकडे बघा, ब्लॉकिंग पद्धतीत काय केलंय? आधी समान गुणधर्म असलेले गट पाडलेत, म्हणजे ब्लॉक 1 आणि ब्लॉक 2, आणि मग त्या प्रत्येक गटामध्ये ट्रीटमेंट आणि कंट्रोल गट तयार केलेत. यामुळे होतं काय? तर आपली तुलना जास्त अचूक, जास्त पक्की होते. तर मग याची एक औपचारिक व्याख्या काय आहे? सोप्या भाषेत, ब्लॉकिंग म्हणजे अशा घटकांमुळे होणारे बदल कमी करणं जे आपल्या अभ्यासासाठी महत्त्वाचे नाहीत पण निकालांवर परिणाम करू शकतात. हे तंत्र आपल्याला मुख्य घटकाचा खरा प्रभाव काय आहे हे बघायला मदत करतं. आता हे अजून सोपं करून समजून घेऊया रोजच्या उदाहरणांमधून. समजा वेगवेगळ्या खतांची चाचणी करायची आहे, तर काय कराल? समान मातीची गुणवत्ता असलेले शेताचे वेगवेगळे गट म्हणजे ब्लॉक्स तयार कराल. किंवा दुसरं उदाहरण घ्या, एखाद्या नवीन औषधाची चाचणी करायची असेल तर रुग्णांना त्यांच्या वयोगटानुसार गटबद्ध केलं जाईल. तरुण, मध्यमवयीन, वृद्ध असं. कारण वय औषधाच्या परिणामांवर प्रभाव टाकू शकतं. ही आहेत ब्लॉकिंगची अगदी उत्तम उदाहरणं. ठीक आहे, आता आपण पुढच्या एका मोठ्या आव्हानाकडे जाऊया. कधीकधी काय होतं माहितीये? एक लपलेला अदृश्य घटक दोन गोष्टींमधला संबंध पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने दाखवतो, आणि यालाच म्हणतात कन्फाउंडिंग. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा कन्फाउंडिंग व्हेरिएबल म्हणजे एक असा तिसरा छुपा खेळाडू आहे जो आपल्या अभ्यासातल्या दोन्ही मुख्य घटकांवर परिणाम करतो, आणि यामुळे आपण पूर्णपणे चुकीच्या निष्कर्षांपर्यंत पोहोचू शकतो. हे बघा, एक खूप प्रसिद्ध आणि खरं तर मजेशीर उदाहरण आहे. एका संशोधकाला असं आढळलं की आईस्क्रीमची विक्री आणि शार्कचे हल्ले यांचा खूप जवळचा संबंध आहे. मग काय, आईस्क्रीम खाल्ल्यामुळे शार्क हल्ले करतात का? नाही, अजिबात नाही. कधीकधी जो संबंध आपल्याला दिसतो तो खरा नसतोच. हे चित्र आपल्याला तेच दाखवते. बघा, एक छुप्पा घटक आहे म्हणजे आपला कन्फाउंडिंग व्हेरिएबल. तो आपल्या अभ्यासाच्या मुख्य घटकावर पण परिणाम करतो आणि त्याच्या परिणामावर सुद्धा. आणि यामुळे होतं काय, तर त्या दोघांमध्ये एक खोटा, फसवा संबंध दिसायला लागतो. आणि हे आहे त्या उदाहरणाचं उत्तर. खरा गुन्हेगार आहे तापमान. विचार करा, जेव्हा तापमान वाढतं तेव्हा काय होतं? लोक जास्त आईस्क्रीम खातात, बरोबर? आणि त्याच वेळी समुद्रात पोहायलाही जास्त जातात. त्यामुळे शार्क हल्ल्यांची शक्यता वाढते. म्हणजे आईस्क्रीम आणि शार्क हल्ला यांचा थेट काहीही संबंध नाहीये. खरा संबंध आहे तापमानाचा. हाच तो लपलेला कन्फाउंडिंग घटक आहे. बरं, आतापर्यंत आपण घटकांवर नियंत्रण कसं ठेवायचं हे पाहिलं. आता पुढे जाऊया. आता आपण त्यांच्यामधले संबंध कसे शोधायचे आणि त्यांचं वर्णन कसं करायचं यावर लक्ष देऊया. आणि यासाठी रिग्रेशन नावाची एक खूपच उपयुक्त पद्धत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, रिग्रेशन म्हणजे काही एकच साधन नाही, तो एक संपूर्ण टूलबॉक्स आहे. आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या डेटासाठी वेगवेगळी मॉडेल आहेत. लिनियर, लॉजिस्टिक, पॉलिनॉमियल, अनेक प्रकार आहेत.
आपल्याकडे कसा डेटा आहे आणि आपला प्रश्न काय आहे यानुसार योग्य मॉडेल निवडलं जातं. तर मग हे रिग्रेशन मॉडेलिंग म्हणजे नेमकं काय? हे एक असं तंत्र आहे जे आपल्याला एका गोष्टीच्या आधारावर दुसऱ्या गोष्टीचं भाकीत करायला म्हणजे अंदाज लावायला मदत करतं. अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर अभ्यासाच्या तासांवरून परीक्षेत किती गुण मिळतील याचा अंदाज लावणं. या तक्त्यामध्ये काही मुख्य प्रकार दिले आहेत बघा. लिनियर रिग्रेशन सरळ संबंधांसाठी वापरतात, जसं की घराचा आकार वाढला की किंमत वाढते. मल्टिपल रिग्रेशनमध्ये एकापेक्षा जास्त घटक एकत्र विचारात घेतात, उदाहरणार्थ अभ्यास आणि झोप या दोन्हीचा गुणांवर काय परिणाम होतो. आणि लॉजिस्टिक रिग्रेशन तेव्हा वापरतात जेव्हा उत्तर फक्त हो किंवा नाही असं असतं. चला आता आपण या सगळ्या संकल्पना एकत्र आणूया आणि बघूया की हे सगळं प्रत्यक्षात कसं वापरलं जातं, तेही आपल्या रोजच्या वापरातल्या सॉफ्टवेअरमधून. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहिती आहे, या सगळ्या पद्धती वापरण्यासाठी आपल्याला काही प्रोग्रॅमिंग एक्सपर्ट असण्याची गरज नाहीये. MS एक्सेल, SPSS आणि R सारख्या सॉफ्टवेअरमुळे हे विश्लेषण करणं आता खूप सोपं झालं आहे. आपल्यापैकी बरेच जण एक्सेल वापरतात हो ना, पण ते फक्त डेटा साठवण्यासाठी नाहीये. डेटाचं विश्लेषण करण्यासाठी, त्याचे चार्ट्स बनवण्यासाठी आणि अगदी किचकट सांख्यिकीय गणितं करण्यासाठी सुद्धा एक्सेल हे खूप प्रभावी साधन आहे. खरं तर विद्यार्थ्यांसाठी सुरुवात करायला हे एक उत्तम टूल आहे. आणि या सगळ्याचं महत्त्व अजिबात कमी समजू नका. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नवीन उत्पादनं बनवण्यापासून ते माणसांचे प्राण वाचवणाऱ्या औषधांच्या चाचण्यांपर्यंत सगळीकडेच याच पद्धती वापरल्या जातात. त्यामुळे या संकल्पना समजून घेणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर मग आता पुढच्या वेळी जेव्हा आपल्यासमोर कोणताही डेटा किंवा माहिती येईल ना, तेव्हा फक्त वरवर पाहू नका. जरा थांबा आणि विचार करा, यात काही लपलेले पॅटर्न्स असू शकतात का, किंवा एखादा छुपा घटक असेल का जो सगळं चित्र बदलत असेल. जर या सांख्यिकीय नजरेतून जगाकडे बघायला सुरुवात केली तर आपल्याला अनेक नवीन आणि आश्चर्यकारक गोष्टी नक्कीच दिसू लागतील.